काल सोमवार होता म्हणून हा मी कालचा मेनू तुम्हाला तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर. घरात मुलं असलीत ना की त्यांना नेहमी चटपटीत असं खावं असं वाटतं. मग त्यावेळेला आपल्याला देखील प्रश्न पडतो की नेमकं काय करावं. तर आज मी काजू मसाला करणार आहे, कारण मागे मी मालवणला गेले होते, तिथून मी काजू आणले होते आणि त्याचाच आज मी काजू मसाला करणार आहे. आणि खरंच एकदा तुम्ही पण या मालवणला नक्की जाऊन बघा, कारण खरंच खूप छान बीच आहे. इथं आम्ही आता दिवाळीत गेलो होतो त्यावेळेला सगळे बीचेस बंद होते, कारण पाऊस जास्त मोठा होता. इकडे बघा, जरा वाकून इकडे त्यामुळे तिकडे. जे होळी होतं ते सगळं. हे मी घरगुती पद्धतीनं काजू मसाला बनवला होता आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रीम न वापरता मी हा काजू मसाला बनवला होता आणि खरंच खूप टेस्टी आणि छान होता. मी ज्यावेळेला सिंधुदुर्गमध्ये असणारं ठिकाण हे आहे, ज्याला कांदळवन असं म्हणतात. खरंच खूप प्रसिद्ध आणि खरंच खूप छान आहे. बऱ्याच लोकांना महाराष्ट्रामधल्या अशी ठिकाणं माहिती नाहीत, त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकलेला आहे की खरंच एकदा कधी सिंधुदुर्गला गेलात तर नक्की या कांदळवनला भेट द्या. खरंच खूप सुंदर आणि क्लीन तितकाच आहे. बाली आणि इतर देश फिरण्यापेक्षा एकदा आपण आपला महाराष्ट्र बघूया, आपणच आपला महाराष्ट्र इतरांना दाखवूया, म्हणजे ते पण आपल्याकडे ओढले जातील.